नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण हेल्दी स्नॅक बनवत आहोत। ओके, बार्बिक्यूमध्ये जायची काही गरज नाही, आपण घरच्या घरी ही एकदम सुंदर आणि झटपट रेसिपी बनवू शकतो, जी की खूप हेल्दी आहे। तर चला साहित्य बघून घेऊया। ओके, तर इथं मी मका घेतलेली आहे, साधारण 1 वाटी आहे ही मोठी। ओके, आता मी ना एक आधा चम्मच पेरी पेरी मसाला घेतला आहे, जो की आपण वरतून स्प्रिंकल करणार आहोत। ओके, कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे साधारण 2 मोठे चम्मच। ओके, आपल्याला एअर फ्रायरमध्ये आपण करणार आहोत, तर आपल्याला थोडंसं तेल लागेल, डीप फ्राय करायची गरज नाही, तर साधारण 2 चमचे तेल ठीक आहे। ओके, आता मी सजावटीसाठी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे आणि वरतून आपण चमचमीत होण्यासाठी लिंबाचा रस पिळूया। आणि त्या जोडीला मी मीठही घेतलेलं आहे आणि लाल तिखट। ओके, तर सर्वप्रथम मी ना मका एका बाउलमध्ये काढून घेते। काही रेसिपी फार झटपट आणि लवकर होतात, तर तुम्ही चला आता मी त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते। आता तेल चांगलं चोळून घ्यायचंय मकांना। तर मका चांगली कोट झालेली आहे। आता मी साधारण अर्धा चम्मच चवीनुसार मीठ टाकून घेते आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने मिक्स नका करू, हाताने मिक्स करा, म्हणजे ते चांगलं मीठ त्या मका आणि कॉर्नफ्लोअर सोबत मिक्स होतं। चला आता रेडी आहे, आपण आता याला फ्राय करूया। तर आता मी यावर कॉर्नफ्लोअर पसरून घेते आणि चांगलं कोट होईल असं लावायचंय, म्हणजे मका चांगली क्रिस्पी होता। साधारण मी 2 ते 3 चम्मच वापरले, जर अजून लागेल तर अजून ॲड करेल। तुम्ही बघू शकता या पद्धतीने कोट करून घ्यायचे। चला तर एअर फ्रायरचं बेस काढून घेतले आणि त्यामध्ये मका टाकून घेतली, थोड्या थोड्या टाकून घ्यायच्या आणि असे स्प्रेड करायचे। एकदमच सलग टाकल्या तर पूर्ण भाजल्या जाणार नाही, चांगल्या फ्राय होणार नाही, त्यामुळे 2 बॅच करून फ्राय करा। चला एअर फ्रायर सुरू करूया। बघू शकता किती मस्त झाले। अजून 5 मिनिट ठेवूया। बघू शकता किती छान क्रिस्पी दिसत आहे। चला आता मस्त सर्व करूया चमचमीत। तर या जोडीला आम्ही चहा बनवतो आता मस्त। चला आता मसाला चांगला मिक्स करून घेतला आहे, यावर स्प्रिंकल करू छान। हो मस्तच। आता सजावटीसाठी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर। चला कोणाकोणाच्या तोंडामध्ये पाणी सुटलंय, चला ही नक्की रेसिपी बनवा। आता मी लिंबूची स्लाइस पण साईडला ठेवली आणि आवश्यकतेनुसार लिंबू पिळूया। तर चला आपला चहा बनवा आणि ही रेसिपी ट्राय करा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।